पारोळा विसखेडा तालुका पारोळा जिल्हा जळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच मनीषा पानपाटील यांच्या विरुद्ध ग्रामस्थांनी तक्रार केली होती। सरकारी जमिनीवर बांधलेल्या घरात सासू सोबत त्या राहत असल्याचं ग्रामस्थांचे म्हणणे होते। हा आरोप खोडून काढताना सरपंच मनीषा यांनी आपण पती व मुलांसोबत भाड्याच्या घरात वेगळे राहत असल्याचं म्हटले होते। या प्रकरणी गावातील ओंकार वर्णा भिल, आसाराम सुभान गायकवाड, गणपत दौला भिल आणि पंडित गोबरू पवार यांनी 5 फेब्रुवारी 2022 रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती। या तक्रारीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी पानपाटील यांना सरपंच पदासाठी अपात्र ठरवले। नंतर विभागीय आयुक्तांनीही हाच निर्णय कायम ठेवला। यावर मनीषा यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, परंतु न्यायालयाने विभागीय आयुक्तांचा निर्णय कायम ठेवला। यावर पानपाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती। महिला सरपंचाला पदावरून काढून टाकण्याचा आदेश रद्दबातल करून सर्वोच्च न्यायालयाने महिला सक्षमीकरणाला विरोध करणाऱ्या मानसिकतेचे कान टोचले आहे। जनतेतून निवडून आलेल्या ग्रामीण भागातील एका महिला प्रतिनिधीस पदावरून काढून टाकणे इतक्या सहजपणे घेता येणार नाही, अशा शब्दात न्यायालयाने सुनावले। एक महिला सरपंचपदी निवडली गेली आहे हे वास्तव शेतकऱ्यांच्या पसनी पडत नसल्याचं सांगणारे हे उत्तम उदाहरण असल्याचं न्यायालयाने नमूद केलंय। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुइया यांनी हा निकाल देताना ग्रामीण भागातील मानसिकतेवर भाष्य केले। एक महिला सरपंच पदावर विराजमान होऊन गावच्या वतीने निर्णय घेईल आणि तिच्या निर्देशांचे आपल्याला पालन करावे लागेल हे वास्तव ग्रामस्थ स्वीकारू शकत नसल्याचं वास्तव मांडणारा हा निकाल ठरला आहे। एक देश म्हणून सर्व क्षेत्रात लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरणाचे लक्ष्य गाठण्यासाठी जनतेचा थेट संबंध असलेली सार्वजनिक कार्यालय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना योग्य प्रतिनिधित्व देण्याच्या घटनात्मक प्रयत्नांचा समावेश आहे। मात्र वास्तवतेत अशी उदाहरणे आपण साध्य केलेल्या विकासाला बाधा आणत आहे। सार्वजनिक पदांवर पोहोचणाऱ्या या महिला मोठ्या संघर्षानंतर विकासाचा टप्पा गाठतात हे आपण स्वीकारले पाहिजे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.